त्यानंतर 2 वेळा ठॉय ठॉय झालं. मी त्या माणसाला विचारलं एक कैसा आवाज आहे. नाही इधर तो ऐसा ही होता ही रहता है. तिथं आवाज पण ऐकला, हिंदू उठ जा. अच्छा, हिंदू खडे हो जाओ, हिंदू खडे हो जाओ असा आवाज आम्ही ऐकला. त्यांना लाईनीला उभं केलं होतं आणि शूट केल्यानंतर जे शेजारच्याच रक्त आहे ते त्यांच्या अंगावरती उडालं. तो माणूस त्यांच्या अंगावर पडल्यामुळं ते पण खाली पडायचं त्यांनी हे केलं. त्याच्या बापरे, ते वाचले. या अब क्यों फोड रहे हो गुब्बारे. पहिले शूट केलं होतं त्यांनी तेव्हा. तर म्हणजे हसला फक्त तो, त्यांनी काहीच रिॲक्शन दिली नाही आणि क्रॉस होऊन पलीकडच्या लोकांवर गोळीबार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग हिला म्हटले ये जन्नत आहे, देखो जन्नत आहे. मग ही म्हणाली जन्नत यहाँ नहीं है, हमारे महाराष्ट्र में आओ, गड किल्ले देखो फिर जन्नत क्या है आपको दिखाई देगी, ही म्हणाली. तर मग हसला तो तिच्या बरोबर. नाही, आणि त्या दिवशी माझा बर्थडे होता त्यामुळे मी विसरणारच नाही. या बच्चे कंपनीला उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळं त्यांचे आई बाबा त्यांना घेऊन फिरायला म्हणून पहलगामला पोहोचले होते. मात्र त्या ठिकाणी दहशतवादाची घटना त्यांच्या वाट्याला आली. सुदैवानी देडगे कुटुंब, कुदळे कुटुंब आणि चांदेरे कुटुंब या दहशतवादी हल्ल्यातून वाचलं. मात्र या लहान मुलांच्या त्यांच्या आई आहेत तिघीजणी, त्यांच्या मनावरती त्या घटनेचा जो ओरखडा उमटला तो त्यांना आयुष्यभर कायम राहणार आहे. काय नक्की तुम्ही पाहिलं? सुरुवातीला तुम्ही किती जणींचा ग्रुप होता? कधी त्या ठिकाणी पोहोचला? आम्ही 18 तारखेला इथून निघालो होतो पुण्यामधून. मग तिथं आम्ही 28-29 जण होतो आणि आम्ही तिथं मग पहिला मुक्काम म्हणजे 22 तारखेला आम्ही तिथं पोहोचलो. हिच्या बड्डेसाठी गेलो होतो आम्ही. आणि मग नंतर वरती गेल्यावर आमची म्हणजे मनस्थितीच नव्हती वरती जाण्याची, कारण की तो घोड्यांच्या लीदचा पूर्ण खचलेला रस्ता, गोटे सगळं खूप चिकचिक झालेली होती. आम्ही ते घोडेवाले होते त्यांना सांगितलं होतं की आम्हाला जायचं नाहीये वरती, ते तुमची काय रक्कम असेल ते देऊन आम्ही रिटर्न आहे त्या रस्त्याने माघारी घ्या आम्हाला. पण त्यांनी आम्हाला तसं केलंच नाही, म्हणजे अक्षरशः बळजुबरीनी नेण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर मग तिथं पोहोचल्यावर आम्ही व्ह्यू बघितला, 2-3 फोटो काढले, एक शूट झाला. तर मी त्याला हॉटेलवाल्यांना विचारलं की हा कशाचा आवाज आहे. तर ते म्हटले नाही ये कुछ भी नहीं, ये होता ही रहता है यहाँ पे, आप मत डरिए. परत नंतर सेकंड बार झाला. मग आमच्या लक्षात आलं की काहीतरी गोंधळ आहे आणि आम्ही लोक जी मधली होती ग्राउंड मधली ते पळत येताना पाहिली. मग एकदम सलग फायरिंग झाली. मग आम्ही ज्या ऑर्डर केली होती मॅगीची वगैरे तो टेबल आम्ही सेफ म्हणून ठेवला आणि त्या बाजूनी पळत आलो. तोपर्यंत ही माझी मोठी मुलगी गेटपर्यंत पोहोचली होती पळत, तिच्या लक्षात आलं होतं. पण तिने म्हणजे तिथं ज्या डेड बॉडीज पडले होते तिथून परत आम्हाला घ्यायला आली की मग मी इकडं गेट आहे या दिशेने पळायचं आहे आपल्याला म्हणून. मग आम्ही सगळे त्या बाजूनी पळत गेलो आणि आम्ही तिथं पोहोचल्यावर त्यांना म्हटलं पण या अब क्यों फोड रहे हो गुब्बारे. पहिले शूट केलं होतं त्यांनी तेव्हा. तर म्हणजे हसला फक्त तो, त्यांनी काहीच रिॲक्शन दिली नाही आणि क्रॉस होऊन पलीकडच्या लोकांवर गोळीबार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अच्छा, म्हणजे दहशतवाद्याला तुम्ही विचारलं की तुम्ही ये क्या कर रहे हो, ये क्यों कर रहे हो आप. तुम्हाला वाटलं की तो तिथं जीप रायडिंग होती, बलून होतं आणि त्याच्या हातात गन बघितली होती. मग आम्हाला वाटलं शूट वगैरे मुलांची ऍक्टिव्हिटी असेल म्हणून त्याला एक तसं क्वेश्चन केला. तर तो काही बोलला नाही, फक्त हसला, स्माइल केली, शर्ट वरती घेतला आणि चालत गेला. पलीकडे जाऊन फायरिंग केली मग त्यांनी. सुदैवाने तुमच्यासोबत तुमच्या जे काही पुरुष मंडळी होती ती त्यावेळी तिथे नव्हती? ती आमच्या सोबत नव्हती, ती थोडी आतमध्ये गेली होती फोटोशूटसाठी. मिस्टर असतील, हिचा भाऊ होता, मामा होता हिचा, हे सगळे आतमध्ये होते, ते अडकले. फक्त आम्ही गेटमध्ये असल्यामुळे आम्हाला बाहेर निघण्यासाठी खूप सोयीस्कर झालं आणि हे आतमध्ये गेल्यामुळे हे जरा अडकले. हे सगळे लहानगी तुमच्या सोबत होते? हो, ही पण होती. हे सगळे मुलं आमच्या सोबतच होती. तू घाबरली असशील ते सगळं बघितल्यानंतर? म्हणजे काय कळतच नव्हतं. म्हणजे आम्हाला जसं कळलं फायरिंग चालू आहे तसं काही जण लपले, काही जण गेटच्या बाहेर पळाले. मग आम्ही गेटच्या बाहेर, मी एकटे गेटच्या बाहेर पळाले. मग नंतर मागं वळून बघितलं तर माझी फॅमिलीच नव्हती. मग मी परत ते बाउंड्री होती त्याच्या आत गेले, तिकीट काउंटरच्या आत. तर इथं ते सगळे लपून बसले होते. मग मी आवाज दिला बाहेर या बाहेर या, पण एवढी गर्दी होती मग कोणच बाहेर निघत नव्हतं. मग मी आत जाऊन सगळ्यांचे हात धरले आणि मग एक एक करून सगळ्यांना बाहेर काढलं. बाहेर येणं पण सोपं नव्हतं ना. छोटासाच गेट होता त्याच्यातून सगळे पळत होते, आपला दरवाजा एवढाच. खूप गर्दी होती बाहेर
घोडेवाले नव्हते, फक्त घोडे उभे होते. सगळे पळाले, ते घोडे पण पळाले फायरिंगच्या आवाजाने, घोड्यावाले पण म्हणजे पळतच सुटले होते, त्यांना पण काही सुधरत नव्हतं. सगळी म्हणजे जिकडं रस्ता दिसल तसे पडतंय, कोण पळतंय, जे ज्याला जसं जमन, जशी वाट दिसन तसं पळत होतं. ग्रुप किती जणांचा होता? त्यामध्ये पुरुष किती होते, ही लहानगी किती होती, तुम्ही महिला किती जणी होत्या? तरी आता पुरुष 2 दाजी आणि एक भाऊ होता, मामे भाऊ. 3 पुरुष होते आणि एक मोठा मुलगा होता, म्हणजे 4 पुरुष होते. सुदैवाने ते दहशतवाद्यांच्या समोर नाहीत आले. नाही आले, ते नाही. म्हणजे भाऊ होता ना, तो माझा फोटो काढत होता, तिकडून गोळी आली, ते डायरेक्ट मातीतनं माती उडाली, तेव्हा त्याला कळालं. मग तो पूर्ण म्हणजे आम्हाला म्हटला चला चला पटकन असा. गेट मधून पळण्यासाठी एवढा चान्स नव्हता. मग त्यांनी, आम्ही जे गेट मधून आलो, त्यांनी ही छोटी छोटी मुलं गेट वरून आत बाहेर फेकली आमच्याकडे. त्यांनी आधी उडी मारली, नंतर ही जी छोटी मुलं होती त्यांना घेतलं त्याने, मग आम्ही दरवाज्यातनं पळालो त्या गेटच्या इथनं. नशीब त्यांचं खूप थोर आहे. म्हणजे उडी म्हणजे शक्यच नाही, त्याला जर आता सांगितलं ना हिथून उडी मार, तो मारूच शकत नाही, पण त्या गडबडीत त्यांनी एनर्जी होती ना सगळ्यांमध्ये. हिचा पाय मुरगळलेला होता, याचं पोटाचं ऑपरेशन झालंय, हा लहान आहे, पण एवढी म्हणजे जगण्याची सगळ्यांच्यात इच्छा होती किंवा कुणालाही काही होऊ नये, सगळे व्यवस्थित यावे म्हणून जे सगळ्यांनी पळण्याचा धावा घेतला. तर नॉन स्टॉप खाली 6 किलोमीटर. कितवीला असतो? 6वी. हे सगळं अजूनही म्हणजे विसरता येत नाहीये. नाही, आणि त्या दिवशी माझा बर्थडे होता त्यामुळे मी विसरणारच नाही आता ते. हा सोबत होता? हा सोबत होता माझ्या, हा सोबत होता. याला घेऊन पळाला तुम्ही? हो, त्याला घेऊन पळाले, म्हणजे भावाकडे दिलं गेटच्या इथून, आणि मग मी गेटमधून बाहेर पळाल्यानंतर बाकीचे पुरुष पुढे गेले होते? नाही, ते गेटच्या तिथून येत होते, म्हणजे प्रत्येक जण बघत होतं, सगळे आले, सुदैवाने लक्ष नाही गेलं तसं? त्यांच्याकडे लक्ष नाही गेलं. फक्त एक दाजी होते ना जे भिगवणचे आहेत, त्यांना लाईनीला उभं केलं होतं, आणि शूट केल्यानंतर जे शेजारच्याच रक्त आहे ते त्यांच्या अंगावरती उडालं, तो माणूस त्यांच्या अंगावर पडल्यामुळं ते पण खाली पडायचं त्यांनी हे केलं. त्याच्या हो, बापरे. ते वाचले. त्यांचं पूर्ण शर्ट, तोंड वगैरे सगळं रक्तानी भरलं. नाव काय त्यांचं? त्यांचं रामदास जगताप. इथे पुणे जिल्ह्यात? हो, पुणे जिल्ह्यात भिगवणला. दौंड तालुक्यामध्ये? हो, दौंड तालुक्यामध्ये. म्हणजे त्यांच्या सोबतच्या व्यक्तीला दहशतवाद्यांनी गोळी मारली आणि तो व्यक्ती यांच्या, तुमच्या दाजींच्या अंगावरती पडला. त्याचं काही रक्तमास जे आहे ते त्या जगताप तुमच्या दाजींच्या अंगावरती पडलं, आणि त्यामुळे दहशतवाद्यांना असं वाटलं की ही व्यक्ती पण मेलेली आहे. आणि त्यांनी चेकही केलं, लाथा मारल्या आणि चेक केलं की हे गेलेले आहेत का म्हणून, खरंच हे झालंय का. मग त्यांनी म्हणजे ते तसेच पडून राहिले. नाटक केलं? हो, त्यांनी नाटक केलं. हे सगळं ना, आपण या लहानग्यांना काही गोष्टी सांगत असतो राक्षसांच्या, तशा स्वरूपाचं वाटणार आहे, आणि अक्षरशः राक्षसच होते हे सगळं. या सगळ्या म्हणजे गोळी कुणालाही लागू शकत होती, अंधाधुंद सगळं सुरू होतं. 2 मिनिटं म्हणजे एखाद्या पिक्चरची शूटिंग चालू आहे असं आम्हाला कल्पना वाटली. पण नंतर जेव्हा शूट करताना माणूस पडल्यावर उठतच नव्हता आणि रक्ताचे थोडे चिंथडे उडत, तेव्हा मग आमच्या लक्षात आलं की ही रियालिटी आहे म्हणून, हे कुठल्या मूवीची शूटिंग नाही चालली. ज्यावेळेस फोटो काढत होते, आधी हेलिकॉप्टरचा आवाज आला पण दिसलं नाही. मी ह्याला म्हटलंय बघ आर्मीचं हेलिकॉप्टर इथं फिरतंय, पण दिसलं नाही. त्याच्यानंतर 2 वेळा ठॉय ठॉय झालं. मी त्या माणसाला विचारलं एक ऐसा आवाज आहे, नाही इधर तो ऐसा ही होता ही रहता है. नंतर जे चालू झालं मग इधर फायरिंग हो रही, इधर फायरिंग हो रही आहे, ते पळायला लागले मग डायरेक्ट. असं म्हणणारा तो माणूसही पळाला? हो, ते कबूतरवाले जे होते ना फोटो काढणारे ते पण पळाले. हे सगळं किती वेळ सुरू होतं? कमीत कमी म्हणजे एक 30 मिनिटं तरी त्यांचे फायर करत होते. जरी आम्ही खाली उतरून आलो आमच्या मुलांना घेऊन, तरी सुद्धा मागणं फायर होते. आणि ही पण थोडी भीती होती की मागणं पण गोळी लागती का नाही. घोडेवाल्यांना विचारलं तर घोडेवाले आम्हाला म्हणत होते की ते गेटच्या बाहेर येणार नाही. मग त्यांना हे माहिती, ते म्हणले आणि खरंच ते गेटच्या बाहेर आले, पण ते म्हणाले गेटच्या बाहेर ते येणार नाही, तुम्ही काळजी करू नका. गेट पासून तुम्ही आलाय ना, आता तुम्ही सेफ आहे, आता तुम्ही म्हणजे हे करू नका, ते गेटच्या आतमध्ये येणार नाही. फक्त खंत एकाच गोष्टीची वाटते की वरती एकही मिलिटरी मॅन नव्हता आणि पोलीसही नव्हते. खूप महत्वाचं आहे. त्या माणसाला मी विचारलं की आपली आर्मी का नाही येते इथं किंवा का पोहोचली नाही, तर तो म्हटला उनका क्या काम है इधर, क्या करेंगे वो आके यहाँ पे, क्या करेंगे आके. घोडेवाला म्हटला उनका क्या इधर काम आहे. आणि जेव्हा आम्ही काश्मीरमध्ये होतो, चौकात प्रत्येक म्हणजे गल्ली गल्लीला आर्मी पोलीस होते, पण पेहलगाम मध्ये एकही वरती मिलिटरी मॅनही नव्हता आणि पोलीसही नव्हते तिथं घटनास्थळी. आणि ज्यावेळेस आम्ही खाली उतरून आलो त्यावेळेस मग त्यांच्या नॉनस्टॉप गाड्या किंवा अँब्युलन्स चालू झालं त्यांचं.
हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या सगळ्या पहलगामच्या प्रकरणामधला, की त्या ठिकाणी सुरक्षा बल का नव्हती, सुरक्षेमध्ये, सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणती चूक राहिली का, सिक्युरिटी लॅप्सेस ज्याला म्हणतो त्या राहिल्या का, हा प्रश्न खरं तर सर्वात पहिल्यांदा विचारण्याची गरज आहे. आणि हा प्रश्न या सगळ्या जणी तर विचारता आहेतच, मात्र आपण पाहिलंय की ज्यांच्या घरातील लोक मृत्युमुखी पडले, जगदाळे कुटुंबियांनी तो विचारला, गणबोटे कुटुंबियांनी तो विचारला. याला घेऊन पळत होता तो. हो, ह्याला घेऊन पळत होते. आणि तिथलं असे नाही, त्याचा बूट पण तिथंच राहिला होता वगैरे, बिना चपलीचा तो खाली पळत सुटला होता. पळत होता. हा आणि तिथं आवाज पण ऐकला, हिंदू जा. हिंदू खडे हो जाओ, हिंदू खडे हो जाओ, असा आवाज आम्ही ऐकला. तिथल्या लोकांनी म्हणजे काय ह्या किती वय आहे तुझं? म्हणजे काय वाट्याला आलं, काय ह्या सगळ्या म्हणजे समजण्याच्याही वयामध्ये नाहीयेत आणि हे सगळं त्यांना जे आहे ते अनुभवायला लागलं. तू कितवीला येते? कुठे होती त्यावेळी? सोबत होते हा, यांच्यासोबतच पळत होते. आम्हाला काही कळतच नव्हतं. जेव्हा ही गेट पाशी गेली तेव्हा आम्ही तिच्यासोबत आलो बाहेर, नाहीतर आम्हाला काहीच सुचत नव्हतं तिचं. दहशतवादी तुम्हाला दिसले? म्हणजे एक तर तुम्ही सांगितलं, एक दिसला. अच्छा, किती होते? होते ते तसे ते 7-8 जण होती, पण त्यांचे जे लोक आहेत ना ते आमच्यामध्ये मिसळते. म्हणजे साधे वेशरंतर त्यांनी केलं होतं, फक्त कळत नव्हतं. हा, काश्मीरी ड्रेस होते. आणि फायरिंग मात्र पहिली जंगलाच्या साईड जे होतं झाड दिसत ना, जीप लाईन, तिकडून फायरिंग करत आले आणि मग ह्यांनी यांची हत्यारं काढली कोण. त्यांनी आधी साधे कुर्ते घातलेले आणि नंतर ते साईडला जाऊन त्यांनी तो कुर्ता काढला आणि मग तीन जणांना मारलं. तिथं फोटो काढत होतो ना, तिथं आधी आम्हाला कळलं नाही, पण जेव्हा मी इकडे लपलो तेव्हा ते त्या साईडला म्हणजे आमच्या शेजारीच आजूबाजूला ते होते, पण आम्हाला माहिती नव्हतं. किती वाटली तुला? आमच्यातलं कोणीच घाबरलं छान. टिकल्या पण काढल्या तिथं महिलांनी, म्हणजे रक्षणासाठी, म्हणजे नाही का, जे जसं वाचता येईल तसा प्रयत्न केला सगळ्यांनी. मग हिला म्हणले ये जन्नत आहे, देखो जन्नत आहे. मग ही म्हणाली जन्नत यहाँ नहीं है, हमारे महाराष्ट्र में आओ, गड किल्ले देखो, फिर जन्नत क्या है आपको दिखाई देगी, ही म्हणाली. तर मग हसला तो तिच्या बरोबर. तिथला स्थानिक. हो हो. मग तिथून तुम्ही बाहेर त्या गेटच्या आलात आणि त्यानंतर मग तुमच्या हॉटेलपर्यंत कसे आला? आम्ही तिथून पळत म्हणजे जे आम्ही गेट पास केलं ना, तिथून जी सुरुवात केली ते डायरेक्ट खाली एंड पर्यंत पळत आलो. घडे म्हणजे असे मोठे मोठे दगडे होते, खडे होते, घोड्याची लीद होती, सगळं चिकचिक होतं, पळण्याची हेच नव्हती, स्लीप होत होतं. मग बुटं काढून आम्ही सॉक्सवर सगळे पळत आलो या मुलांना घेऊन. तरी 4-5 किलोमीटर, जर मॅपला पाहिलं तर 6 किलोमीटर आहे. आम्हाला वर जायला 1 तास लागला आणि खाली येताना 20 मिनिटात आम्ही खाली आलो पळत. आमचा घोडा पडला ना, तेव्हाच आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला वरती जायचं नाही, जे तुमचं पे आहे ते देतो, इथून रिटर्न घ्या. पण त्यांचा खूप आग्रह होता, नाही जन्नत आहे वरती, जन्नत आहे म्हणून. म्हणजे जायला 1 तास लागला, येताना खाली येताना 20 मिनिटात आलो आम्ही पळत. जीवाची भीती माणसाला असं काही करायला लावते की त्याच्यातली सगळी ऊर्जा बाहेर पडते. तुझं काय नाव बाळ? कितवीला आहे तू? मी 6वीला गेली आहे, रुंदाली चंद्रशेखर कुदळे. आम्ही परत खाली एंड पॉइंटला पोहोचलो ना, तर तिथं म्हणजे असा एक माणूस बसलेला, असं रिलॅक्स होता. तो बोलला की आप सेफ हो, धीरे धीरे चलो. म्हणजे तो पण त्यांच्यातलाच होता, तो मस्त असा बसलेला. तुम्ही सीमा देडगे, तुम्ही तेजस्वी कुदळे आणि तुम्ही किरण चांदेरे. तर या तिघी जणी आणि त्यांची ही मुलं बाळाने आणखी मोठा ग्रुप होता. सुदैवानी यांच्यासोबत जे पुरुष होते ते दहशतवाद्यांना दिसले नाहीत. एक दिसला व्यक्ती, यांचे दाजी, यांचे भाऊजी, पण काय घडलं ते मी सांगितलं. आणि सुदैवानी इतका मोठा ग्रुप पुन्हा सुखरूप पुण्यामध्ये आला, पोहोचला. दुर्दैवानी गणबोटे आणि जगदाळे यांच्या बाबतीत हे घडलं नाही. अजूनही अजिबात तुम्हाला हे विसरता येत नसेल. अजूनही नजरेसमोर आहे, अजूनही म्हणजे असं आहे तिथं, असा भास होतो. हे चालू आहे अजून तिथं, असा भास होतो, म्हणजे लाईव्ह आहे अजून सुद्धा. म्हणजे आठवलं ना तरी पण अंगावर काढत. म्हणजे भीती आम्हाला अशी ना, आई नाही पण आमच्या संग मुलं होती लहान लहान, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं हे झालं की मुलांना गोळी नाही लागली पाहिजे. आणि हे आधी माहिती नव्हतं की ते लेडीजला मारतात. त्या टायमाला आम्हाला कोणाला कळत नव्हतं की ते कोणाला फायरिंग करतात. नंतर कळलं की ते लेडीजला लहान मुलं. फायरिंग केली नाही. जर ती केली असती
तर मग अशक्यच नाही. म्हणजे जो आकडा आहे ना तो खूप मोठा झाला असता. खूप. तुम्ही त्या दहशतवाद्याला म्हटलं की ये गुब्बारे क्यू फोड रहे हो आप. तुम्हाला फुगा फोडतो. हा. मग तो काय नाही, फक्त हसला आणि निघून शर्ट वरती म्हणजे हे हाताच्या घड्यावरती केला आणि निघून गेला तिथून आणि पलीकडे जाऊन फायरिंग केली. मग त्यांनी. हा कुठे होता तो? हा पण होता हा तिथे. पण होता. बोल. बोल की. तिथंच तुम्ही पळाला? नाही. काही कळायचंही वय नाहीये आता. खूप आनंदी आहेत, हसतायत ही सगळी मुलं. पण ज्या प्रसंगातून हे सगळे बाहेर आलेले आहेत तर खूप सगळे नशीबवान तुम्ही आहात. आता ह्या सगळ्या 8-9 दिवसांनंतर काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या घटनेबद्दल? काही म्हणजे असं तिथं म्हणजे सुरक्षा त्यांनी ठेवायला पाहिजे, कारण की आज एवढे टुरिस्ट जातात ते. मग तुम्ही जर चौकात आर्मी देताय तर तुम्ही त्या पॉइंटला पण तेवढी पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे. ती तिथं नव्हती. एवढंच फक्त मला म्हणजे वाईट वाटतंय, आज एवढ्यांचे जीव गेले तिथं. तिथलं म्हणजे सुरक्षितता तर नाहीच आहे, त्याची पहिली दक्षता घेतली पाहिजे. कारण की भरपूर लोक जातात, आता इथून पुढे जातील ती काळजी नाही. ज्यांचे घरचे जिथं जे गेलेत ना ते पण त्यांच्या घरच्यांसाठी काय झालं असेल त्यांना माहिती असेल. आम्ही तो वाचलो, पण ज्यांचे गेले त्यांचं सुखरूप नाही झालं कोणी. सगळ्या यंत्रणेवरती विश्वास ठेवून लोक काश्मीरला जातात आणि ही पण गोष्ट खरी आहे की गेली अनेक वर्ष पर्यटकांवरती हल्ला झालेला नव्हता. एका अर्थाने लोक निवांत होते यामुळं की पर्यटकांना काही होत नाही. पण खरं तर सगळ्या गोष्टींची तयारी ठेवायची असते ज्यांच्यावरती सुरक्षेची जबाबदारी. हो बरोबर. आणि जो प्रसंग आता आला भविष्यात कुणावरही येऊ नये हीच एक इच्छा आहे. आणि आम्ही म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारला तेव्हा विनंती केली की आम्ही अडकलो इथं, आम्हाला येण्याची सोय करा. तेव्हा बरेच कमेंट होते की तुम्ही कशाला गेले तिकडं, असं तसं नाही का. पण असं वाटलं नाही. युट्यूबला वगैरे हो, म्हणतात. हो. नाही ते युट्यूबच्या कमेंटला काही तुम्ही गांभीर्याने घेण्याची नाही, पण मग असं त्याच्यातून जाणवलं की महाराष्ट्राशिवाय स्वर्ग कुठंच नसू शकतो हे जाणवलं. काश्मीर म्हणालो आम्ही, दुल्हन व्हॅली बघितली, महाराष्ट्र आणि गड किल्ल्यांशिवाय काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले यांना काश्मीरमध्ये आठवले, योगायोग म्हणा. पण या सगळ्या प्रसंगातून कसे हे बाहेर पडले हे ऐकताना अंगावरती काटा येतो. आणि या सगळ्या लहानग्यांच्या सोबत हे घडलं अगदी त्यांच्या नकळत्या वयामध्ये. त्यातून या सगळ्यांचं एक जे मत आपण ऐकलं ते हेच होतं की इतके सगळे पर्यटक त्या ठिकाणी असताना तिथे सुरक्षा का नव्हती. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.